संदेसारा घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची चौकशी करण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाची एक टीम त्यांच्या निवासस्थानी पोहोचली आहे। ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 3 सदस्यांची एक टीम 23 मदर तेरेसा क्रिसेंट या अहमद पटेल यांच्या निवासस्थानी चौकशीसाठी गेली आहे। प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट अंतर्गत त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात येईल। तसंच यापूर्वीही 2 वेळा अहमद पटेल यांना ईडीनं चौकशीसाठी बोलवलं होतं, परंतु आपण ज्येष्ठ नागरिक आहोत आणि कोरोनाच्या गाईडलाईन्समुळे चौकशीसाठी येऊ शकत नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं। त्यानंतर आज त्यांच्या घरी ईडीची एक टीम चौकशीसाठी पोहोचली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर आज आपल्या शैलीत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा समाचार घेतल्याचं दिसून आलं। ज्यांना विधानसभा लोकसभा लोकांनी बाजूला केलं अशा लोकांची नोंद घ्यायची आवश्यकता नाही अशी उपहासात्मक टीका शरद पवार यांनी पडळकरांचं नाव न घेता केली आहे। शरद पवार सातारा येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ज्यांना विधानसभा लोकसभेला लोकांनी बाजूला केलं आहे, त्यांची अनामत जप्त झाली आहे, अशांना वेळोवेळी लोकांनी उत्तर दिलं आहे, अशा लोकांची नोंद घ्यायची आवश्यकता नाही। दरम्यान भाजपचे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर अधिक आक्रमक झाल्याचं दिसून आलं आहे। काश्मीरमधील पुलवामा भागात दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले सीआरपीएफ जवान सुनील दत्तात्रय काळे यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे व सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे तिघे आज बार्शी तालुक्यातील पानगाव येथे धावून आले। काळे कुटुंबियातील एका पदवीधर व्यक्तीला शासकीय नोकरी आणि कुटुंबाला आर्थिक आधार देण्याचं आश्वासन या 3 मंत्र्यांनी दिलं आहे। गेल्या 23 जून रोजी पुलवामामध्ये दहशतवाद्यांशी लढताना सीआरपीएफचे जवान सुनील काळे यांना वीरमरण आलं होतं। पानगाव येथील त्यांच्या शोकाकुल कुटुंबियांच्या भेटीसाठी गृहमंत्री अनिल देशमुख, राजेश टोपे व पालकमंत्री दत्तात्रय भरणे आले होते। झलकारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आरग यांच्या वतीनं नवकलावंत या चित्रस्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं असं आश्वासन अध्यक्षा शशिकला गावडे यांनी केलं आहे। आणि या पुस्तकाची किंमत आहे 225 रुपये। पण आपण ह्या संस्थेच्या माध्यमातून एक मुलांसाठी म्हणून आपण या पुस्तकाची किंमत कमी करून लावलेली आहे। या पुस्तकाची किंमत आपण 150 रुपये लावलेली आहे आणि सोबत त्यांना घरात बसून त्या मुलांना आपण त्या पुस्तकासोबत ही एक छानशी त्यांना पिशवी मिळणार आहे। एक किट म्हणूनच आपण सगळं त्यांना देणार आहे। आपण या पिशवीमध्ये एक पुस्तक आपलं हे चित्रकलेचं 20 पानी पुस्तक आहे। याच्यामध्ये सुरुवातीपासून चित्र आपण जर पाहत गेलीत तर लहानापासून मोठ्यापर्यंत आपली ही चित्र आहेत। आणि सुरुवातीला आपण जी मुलं याच्यामध्ये पार्टिसिपेट होणार आहेत त्यांच्यासाठी आपण सुरुवातीलाच त्यांना प्रमाणपत्र दिलेलं आहे। आणि चित्र सुरुवात होत असताना लहान मुलापासून आपण मोठ्यांपर्यंत सुद्धा आपण देणार आहोत। आणि हळूहळू तुम्ही पुस्तक निहाळला तर लहान चित्रापासून ते मोठे मोठे होत गेलेले आहेत। त्यामुळे कोणालाही चित्र काढत असताना खरोखरच त्यांचा काय म्हणतो आपण 2 मिनिटं तर काशना ती मुलं ह्याच्यामध्ये व्यस्त होणार आहेत आणि यातून त्यांना एक चांगला विरंगुळा होणार आहे। त्यासोबत आपण मुलांना त्या पुस्तकासोबत एक पट्टी आहे आपली, याची किंमत आहे बाहेर बघा 15 रुपयाची पट्टी आहे। त्यासोबत शॉर्पनर आहे, खोड रबर आहे, सीस पेन्सिल आणि प्लस हे खडू आणि त्याच्यासोबत आणि आपण बोनस म्हणून हा काळी आपण त्यांना हे कलर सुद्धा आपण देणार आहोत। आणि हे ह्यातून जे आपली मुलं चित्र काढल्यानंतर त्यांना आपण सुरुवातीलाच आपण प्रमाणपत्र सुद्धा देणार आहोत। आणि यासाठी पालकांनी ह्यासाठी नाव नोंदवावं आणि प्रत्येक मुलांना आपल्या घरी बसून हे पुस्तक घ्यावं। तसंच त्यानंतर शिक्षकांनी सुद्धा घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना या पार्टिसिपेट करावं, मुलांच्याकडून करून घ्यावं आणि मुलांचा विरंगुळा व्हावा आणि चित्रकलेकडे मुलांचा ओढ निर्माण व्हावी एवढी मी इच्छा व्यक्त करते। सोशल संदेश या भागाचे प्रायोजक आहेत समीक्षा एंटरप्राइजेस, जय भवानी चौक, आरग 9561 3555 आणि मानसी ॲग्री क्लिनिक, ॲग्री बिझनेस सेंटर, पुणे। बाबा साहब ने ये बताया मेरे पिताजी को, मेरी मूर्ति बना के आपको क्या मिलने वाला है। आप बनाइए महात्मा गांधी, पंडित नेहरू और अन्य नेताओं की, क्योंकि उनके पीछे बिरला जी, टाटा जी जैसे, जिसको कहते हैं कि व्यापारी वर्ग, इंडस्ट्रियलिस्ट, सब उनके पीछे बैकिंग में है। तो मेरे पिताजी ने उस वक्त उनको कहा, आपको एक एजुकेशनिस्ट के तौर पे हम मूर्ति बना के हमारे स्टूडियो में रखना चाहते। तो उन्होंने अपॉइंटमेंट दी,
और स्टूडियो में आए और उन्होंने, मेरे पिताजी ने मूर्ति चालू की। आधे घंटे के अंदर जोर से बरसात आ गया। बरसात आया वैसे बाबा साहब कुर्सी पे से उठ गए और उन्होंने मेरे पिताजी को कहा कि मुझे अभी तुरंत जाना पड़ेगा, क्योंकि ओवल मैदान में उनकी गरीब बच्चों के लिए, जिनके पास में किताबें नहीं, उनके लिए लॉ की किताबें वो रखते थे। बरसात बढ़ गया तो किताबें खराब हो जाएगी, इसलिए वो तुरंत वहां से निकल गए। मेरे पिताजी ने फोटो के आधार पर एक मूर्ति बनाई, लेकिन जैसे शिल्पकला की सबसे बड़ी जो इच्छा रहती है कलाकार की, सामने बिठा के मूर्ति बनाए। जैसे मेरे दादाजी ने महात्मा गांधी, लोकमान्य तिलक, लाला लाजपत राय, गुरुदेव टैगोर, उनकी मूर्तियां बनाई थी, वैसी मूर्ति बाबा साहब की बनाना चाहते थे मेरे पिताजी। और मैं तीसरे पीढ़ी का शिल्पकार हूँ। मैं राष्ट्रीय नेताओं के और प्रतिष्ठित व्यक्तियों की मूर्तियां बनाता हूं, लेकिन सबसे ज्यादा डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर की मूर्तियां मैं बना चुका हूं। मेरे पिताजी ब्रह्मेश विनायकराव वाघ, और उन्होंने बाबा साहब की सबसे पहली मूर्ति जो आप देख रहे हो मंत्रालय के बाजू में कुपरेज में, वहां उसकी स्थापना की है। उसके बाद में पार्लियामेंट की भी मूर्ति मेरे पिताजी ने बनाई है। बाबा साहब का जहां जहां जाना हुआ शिक्षा के लिए, जैसे लंदन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स, कोलंबिया यूनिवर्सिटी, वहां भी उस जवानी की मैंने मूर्ति बनाई है, वहां स्थापित कर दी है। चौदार टैंक के लिए भी 1927 में उन्होंने जो पीने के पानी के लिए सत्याग्रह किया, उस वक्त की मूर्ति भी मैं उनके, जिसे कहते हैं जवानी की इंप्रेशन के लिए बनाई हूं। उनके आशीर्वाद से आज तक हम अंतरराष्ट्रीय कीर्ति मुझे मिली है, अलग अलग अवार्ड्स भी मिले हैं। अभी 1959 से जो कार्य चालू था, आज 2017 तक 1000 स्मारक शिल्प हमारे स्टूडियो से बन चुके हैं। ऐसी जगह मूर्तियां लग चुकी है जहां रोड भी नहीं हो, पालखी में डाल के भी आदमी लेके गए। 40 साल पहले जो मूर्ति बनी थी, मेरे पिताजी ये भी कहते थे, जो ऑर्डर देने आते थे गांव से, उनके पाँव में चप्पल भी नहीं रहती, लेकिन उनकी भावना इतनी बड़ी रहती कि हमारे गांव में बाबा साहब की मूर्ति जरूरी है। यह स्टैचू बनाने को, लाइफ साइज का स्टैचू बनाने को साल तक का वक्त लगता है। बड़े स्टैचू बनाने को 1.5 साल का लगता है, और घोड़े के ऊपर वाले बनाने को 2 साल का भी वक्त लगता है। कहा जाता है आर्ट में कि सबसे कठिन कला जो है वो गायन 1 नंबर की है, क्योंकि उसमें सुरीला गला नहीं हो तो गा ही नहीं सकता आर्टिस्ट। और दूसरी कला है वो शिल्प कला है, क्योंकि इसमें एक ही कलर में मूर्ति की जाती है, उसमें अलग अलग कलर नहीं है। मार्बल की एक कलर में रहती है, पंचधातु की एक कलर में रहती है, तो एक कलर में पूरा इंप्रेशन व्यक्ति का लाना सिर्फ डायमेंशन से, ये कठिन काम है। ऐसे ये कला का इतिहास है।